धन्यवाद गणेश सानप सर आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं. पुन्हा एकदा कोलाड क्रिकेट असोसिएशन मानाचा चषक 2023 आमदार चषक दमदार आयोजन नियोजन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवली गेली आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या फेरीला मात्र इथे सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना मात्र आपल्या समोर आहे. ऋतिका 11 पुगाव विपक्ष आहे रॉयल्स मोल्ला. या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंगसाठी मात्र इथे आमंत्रित केलाय आणि तसेच माजी खजिनदार रुपेश सानप. खऱ्या अर्थाने रुपेश सानप म्हटलं तर या पंढरी मधलं एक मोठं नाव आहे, ज्याने आपण मध्ये सातत्याने एक जबरदस्त कामगिरी केली आहे. बरेचसे खेळाडू मात्र आपल्या गावामधून घडवले. ओहो, इथे मात्र रिव्हर्सचा फटका, दमदार फटका, चेंडू जाते सीमा पार, येतोय चौकार. डीजे फटका पाहायला मिळतोय. 4 या धावसंख्येने मात्र इथं आगाज केलाय, सुरुवात मात्र केली आहे, कारण तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला जायचं आहे. हे मात्र स्वप्न आहे तर ऋतिका 11 पुगाव या संघाचं. पण त्याच्या समोर सुद्धा आपण रॉयल्स मोल्ला संघाचं सुद्धा स्वप्न आहे. हा मानाचा चषक मात्र कोण पटकवणार हेच मात्र पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने नक्कीच ऋतिका ही सुद्धा या मॅचचा पुरेपूर आनंद घेते. कृतिका, ओके माय मिस्टेक, कृतिका. खऱ्या अर्थाने बरचसा फरक आहे. कृतिका 11 पुगाव हा संघ मात्र इथं बॅटिंग करतोय, परंतु पाहायच्या सुरुवात मात्र एक जबरदस्त झालेली आहे. और तुषारचा पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न, मानस केलं, धाडस केलं, परंतु पंचांच्या मनामध्ये कोणती मात्र शंका नाही आहे. पण तिथे मात्र तो सफल ठरलाय. परंतु एक चांगली सुरुवात केली. युनाइट नंबर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 18 परिधान करून जाते तो मात्र न्यू बॅटर दीपक. इथून मात्र आता दीपकला साथ द्यावी लागेल वैभव याला, कारण इथून एक चांगली टोटल नक्कीच बनवावी लागेल कृतिका 11 पुगाव या संघाला. कारण टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना मात्र एक चांगली धावसंख्या इथे बनवावी लागेल. पुन्हा एकदा एकनाथ चेंडू थर्ड मॅच रिझर्व मध्ये ट्रायल होते, प्रोटेक्शन नाहीये, चेंडू येते सीमा पार, होगा बेड़ा पार तो मिलेंगे 4. डीजे धावसंख्येची मात्र 9. एक गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना इथे मात्र फुटबॉलचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू आपण पाहते लॉंग ऑफ रिझन मध्ये जाण्याआधी मात्र अडला जाईल. इथून मात्र एक धाव मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या दुहेरी अंकीमध्ये जाईल. धावसंख्येची मात्र इथे एक गडी बाद 10 ची धावसंख्या. जिथे पॉवर प्लेचं शतक मात्र चालू आहे. अझर मात्र इथे गोलंदाजी करतोय. अझरने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, तब्बल 10 धावा खर्च केल्यात. एक चेंडू मात्र शिल्लक आहे. एक गडी बाद सुद्धा त्याने केलेला आहे. चांगली सुरुवात म्हणूया गोलंदाजी करणारा संघ अर्थातच रॉयल्स मोल्ला संघाकडून सुद्धा, परंतु तेवढी चांगली सुरुवात मी म्हणेन कृतिका 11 पुगाव या संघाने सुद्धा केलेली आहे. कारण 10 धावा आल्यात. इथून एखादा चौकार, एखादा षटकार वैभवच्या बॅट मधून येणार का? वैभव जर आपण पाहिलं तर हा मात्र सिंगलवर मात्र तो खेळतोय, परंतु सध्याच्या घडीला तो आता स्ट्राईकला आहे.
इथे मात्र पंचांना नक्कीच बरंच वेळेनंतर आपला हात खोलेल आणि सांगितले की हा चेंडू मात्र वाईट असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 11 धावा इथे झालेल्या आहेत. जिथे आपण पाहतोय कोलाड क्रिकेट असोसिएशन मानाचा चषक 2023 याच्यासाठी तब्बल जर आपण पाहतोय 1.5 महिना या स्पर्धेसाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना यशस्वी सुद्धा हा ठरलेला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना फटका फसे चेंडू हवेमध्ये फसली मध्ये वैभवला माधून इथून परतावा लागेल. डीजेला असेल बॅटिंग केली होती आणि त्याच्या बॅट मधून आपण पाहतो एक षटकार 2 चौकार आला होता आणि एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये त्याचा एक सिंहाचा वाटा होता. विश्वास मात्र 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये जातोय. तिथे आपण पाहतो वैभव हा 1 धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो तुषार यांनी 4 धावा बनवल्या आणि सध्याच्या घडीला आपण दीपक मात्र 5 या धावसंख्येवर खेळतो. तर मात्र आता मात्र पुण्याच्या स्ट्राईकला दीपक मात्र स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला विश्वास असेल. कारण इथे पहिलं शतक समाप्त झालंय. पहिल्या शतकामध्ये अझरने मात्र 6 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद केले आणि तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरसाठी आपण मध्ये आमंत्रित केले. गोलंदाज मात्र येतोय तो मात्र अशफाक. हो अशफाकचा पहिला चेंडू आपण पाहतो हलक्या हाताने कडे चेंडू आपण पाहतो ऑन साइडला जातोय. तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवला गेलाय. इथून मात्र दीपकला 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 12 धावसंख्या जिथे दुसरा शतक मार्गस्थ आहे. अशफाकचा कडे मात्र हा चेंडू सोपवलाय अर्थात रॉयल्स मुला संघाचा अझरियाने. कारण अझरियाने जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या आणि महत्वाची 2 फलंदाज सुद्धा बाद केले. परंतु आपण पाहतो सध्याच्या घडीला यांनी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार दिला होता तो मात्र विश्वास आता मात्र स्ट्राईकला असेल. याच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये एवढी आपण पाहतो 14 धावा आल्या होत्या आणि त्या 14 धावा आपल्या संघासाठी खूप महत्वाचे ठरले हे आपण पाहिलं होतं. परंतु इथून त्याला एक चांगली सुरुवात करावी लागेल. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये सुद्धा हिरो ठरणार का हे सुद्धा पाहावं लागेल की अशफाक मात्र आपल्या या ओव्हर मध्ये आपल्या या जाळ्यामध्ये अडकवणार का. तर मॅच फास्ट घ्यायची विनंती असेल. आपल्याला 20 मिनिटाचा अवधी असेल आणि या 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली विनिंग इथून समाप्त करायची आहे. रॉयल्स मुला संघ आपणास विनंती असेल जर पंचांकडून कोणताही जर निर्णय आला तर मात्र त्या दंडाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अशफाक पुन्हा एकदा सज्ज होते. इथून मात्र पाहायचंय पंच दक्षाशे पंच आपण पाहते ते खास रायगड असोसिएशन रसायनी मोहपाडा इथून आपण अनिरुद्ध सोनवणे साहेब, दत्ता खाणे साहेब, राम खाणे आपण पाहतो या स्पर्धेसाठी मागवलं ज्यांनी केपीएल मध्ये सुद्धा एक जबरदस्त कामगिरी केली होती आणि आज आपण पाहतो या मानाच्या चषकामध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी केली जाते. त्याचप्रमाणे आपण ड्रीम क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण साई पाटील असेल, राज पाटील यांच्या माध्यमातून आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा या मॅचचा आनंद घेऊ शकतो. आणि त्याच दरम्यान मात्र इथे मागचा मॅचचा हिरो इथे मात्र ठरतोय झिरो. जाऊया डीजे कडे. सुद्धा टाइम लागत नाही पण तिथे पाहायचं आहे ज्याने आपण पाहते सातत्याने क्रिकेटला ज्याची ओढ आहे क्रिकेटमध्ये बरंच नाव ज्याने कमवले ते मात्र
संदीप मुंडे मैदानाच्या आतमध्ये जाते. इथून मात्र आता या संघाची जी पूर्ण धुरा असेल यांच्या खांद्यावर असेल. इथून धाव फलक मात्र इथून हलवायचे तर मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. कारण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 धक्के बसलेत आणि इथून मात्र आता हा संघ सावरावा लागेल. संदीप मुंडे यांना एक मोठं नाव सातत्याने आपण पाहिलंय. कृतिका 11 या पुगाव या संघाकडे आपण हे मोठं नाव पाहिलंय, पण इथून कामगिरी करावी लागेल. कारण या ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 3 चेंडू मध्ये अवघी 1 धाव मात्र इथे घेतली आहे. 14 चेंडू मात्र फेस करेल संदीप मुंडे. अशफाक हो इथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने नक्कीच स्टेअर केलाय. चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये येतोय. तिथे मात्र नक्कीच प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एक तर मात्र कंप्लीट केले. 1 या धावसंख्येने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे 1 ने सरकेल. धावसंख्येचा विचार केला तर रोहन आम्हाला सांगितले धावसंख्येची मात्र इथून 13 धावा झालेल्या आहेत. आज मात्र आपण पाहिलं तर जे संघ आज इथे खेळणार नाही ते मात्र इथे उद्या आपण मात्र रविवारचा दिवस एक जबरदस्त धमाका एक चांगली मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जर कोलाड असोसिएशन मधले जर आपण पाहिलं एकापेक्षा एक संघ म्हणजे उद्या आपण पाहायला मिळणार. काय संघर्ष असेल उद्याच्या दिवसामध्ये हे सुद्धा पाहायला, परंतु आज सुद्धा आपण पाहिला तर जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला आहे. इथे मात्र या 2 संघांमध्ये सुद्धा संघर्ष चालू आहे. इथे धावा बनवायच्या आहेत, एक साईडला धावा रोखायच्या आहेत. हो इथे मात्र जबरदस्त फटका. इथे मात्र दीपकच्या बॅट मधून आलाय फटका. पोहोचे चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र झेल सुटलाय. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्या. दुसऱ्याचा प्रयत्न असेल मानस आहे, पण तो धाडस केला जाणार नाहीये. सर सलामत तो पकडी बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणते संदीप आणि अर्थातच दीपक. धावसंख्या 2 नी वाढेल. धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 15ची धावसंख्या दिली. कुठेतरी धावा कमी आहेत आणि इथून मात्र या जर धाव कमी करण्याच्या अर्थाने अशफाक यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र इथे शिल्लक असणे दुसऱ्या ओव्हर मध्ये. आता जर आपण विचार केला तर 11 चेंडूचा खेळ झाला. 11 चेंडू मध्ये 3 गडी गमावलेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना 15 बांधले आहेत, परंतु इथून बनवावे लागतील. हो इथे मात्र रिव्हर्सचा फटका. दोनही तालवरचा वापर केला. चेंडू तळमॅन रिझन मध्ये जातोय. त्याच दरम्यान मात्र इथे चांगलं प्रोटेक्शन आहे. एक तर कंप्लीट केलं, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत चेंडू हाताला लागेल तोपर्यंत मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन्ही मात्र टोटल मात्र पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि 12 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना कृतिका 11 पुगाव संघ पोहोचते तब्बल 17 या धावसंख्येवर पोहोचते, ज्याने 8.5च्या सरासरीचे धावा मात्र बनवल्यात. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दीपक आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये आहे. तर तिसऱ्या ओव्हर साठी मात्र कोणाला आमंत्रित केला जाईल तोपर्यंत जाऊया एक जबरदस्त संगीत ऐकण्यासाठी. वीस सुद्धा करण्याची आता मात्र क्षमता आहे, अर्थात ती करावी लागेल. संदीप यांचं मात्र एकच काम आहे की मात्र 1 धाव घ्यायची. स्ट्राईकला मात्र दीपक ला द्यायची आहे. दीपकच्या बॅट मधून जर आपण एक चौकार आलाय, सिंगल डबलच्या धावा मात्र आलेल्या आहेत. इथून मात्र धावा गोला करण्याचं काम दीपकला आपण पाहिलंय, परंतु संदीपच्या बॅट मधून जर पाहिजे 1 धाव आलेली आहे. काय रणनीती असेल हे सुद्धा पाहावं लागेल. इथे मात्र हानाहानामध्ये थोडस खराब फिल्डिंग पाहायला मिळते. एक तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र हानाहानामध्ये इथे मात्र दुसरी कंप्लीट केली, तिसऱ्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे 2 धावा मिळतील. आणि या 2 धावा असणार आहेत. इथून मात्र आपण पाहतोय तर कृतिका 11 पुगाव या संघासाठी सिंगल डबल का होईना धावा खूप महत्वाच्या आहेत. धावसंख्या 2 नी वाढेल. धावसंख्या होती 19 धावा झालेल्या आहेत, जिथे तिसरं षटक मार्गस्थ आहे. थोडीशी खराब फिल्डिंग आणि इथून मात्र या 2 धावा खूप महत्वाच्या असतील. हाफ टॅकर चेंडू होता, थर्डमॅन रिझन मध्ये त्याला धाडले, तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवलं गेलं. 1 तर कंप्लीट केली आणि इथून मात्र 1च धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा आतापर्यंत जुळल्या गेल्यात, जिथे तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरा ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज.
अब्राल मात्र इथे गोलंदाजी करतोय. इथून 20 बांधल्यात आणि जर आपण या पूर्वार्धाच्या खेळामधला पाहिला तर अजून सुद्धा जर 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 चेंडू मध्ये रोहन कमीत कमी 20 धावा आपण अपेक्षित आहोत. एक 40 धावाचा एक चांगली फाईट नक्कीच करेल तो कृतिका इलोन पुगाव संघ, कारण त्यांच्यावर चांगले गोलंदाज आहेत. पण त्यासाठी त्याला पहिली बॅटिंग करावी लागेल, धावा जोडावा लागेल आणि ते काम मात्र इथून दीपकला करावा लागेल. हो इथे मात्र हाफ टॅकल चेंडू होता, शॉर्ट फुल केलाय, चेंडू मात्र जाणार का, पण तो बाहेर जाय. इथे मात्र थोडीसा ते खेळाडूला अडथळा जरूर झाला. चेंडू जाते सीमा बाहेर, येतो चौकार. आपण पाहिलं तर 3 चौकार आलेत आणि जर्सी नंबर 18 आणि तो सुद्धा 18 या धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक 18 धावांची एक जबरदस्त केली खेळतोय. धावसंख्येचा विचार केला 28 धावा इथे जमल्या गेल्यात. या ओव्हरचा विचार केला या ओव्हर मध्ये धावा आल्यात. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातो पुन्हा 1 बाउंस सीमा पार, येतोय चौकार. पाहिलं तर प्रशांतच्या बॅट मधून 3 षटकार होते. त्यानंतर आपण पाहिलं तर ऋतिकच्या बॅट मधून डबल षटकारांची हॅट्रिक झाली. म्हणजे पहिली षटकाची हॅट्रिक, दुसरी षटकार आणि इथे मात्र चौकारांची हॅट्रिक होती ती दीपकच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला 32 धावा झाल्यात. 22 या धावसंख्येवर मात्र तो खेळतोय. या ओव्हरचा विचार केला धावा इथे आल्यात. खऱ्या अर्थाने आपण पाहतो इथे धावा लुटल्यात मी म्हणेन त्या दीपक याने, आणि ज्याची गरज सुद्धा आहे. अर्थातच 32 झाल्यात. या ओव्हरचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो इथे मात्र पुन्हा चांगला फटका, चेंडू आपण पाहतोय तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये जातोय. तिथे प्रोटेक्शन आहे, पण तो प्रोटेक्शन असताना सुद्धा पाहायचं आहे. पंचाचा निर्णय अपघात आमच्यापर्यंत आलेला नाहीये. तोपर्यंत मात्र इथे 2 तर कंप्लीट केल्या आणि इथे मात्र 3ऱ्याचा प्रयत्न केलाय. आणि इथून मात्र पाहिलं तर नक्कीच पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय की या मात्र असतील त्या 3 धावा आणि या 3 धाव्यांनी मात्र शतक क्रमांक 3रा समाप्त होते. 18 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना कृतिका इलेवन पुगाव संघाची धावसंख्येचा विचार केला तर रोहन सांगेल 35 धावा इथे मात्र जुळल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत. इथे आम्ही म्हटलं होतं की 40 धावा अपेक्षित आहेत, 35 बांधल्यात, अजून 10 ते 15 धावा बांधल्या जाणार का. 6 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर टॉससाठी विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना ओवी 11 ऐनॉल आणि सोनार सिद्ध दाडाव. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर मात्र येणार आहे. अर्थातच ओवी 11 ऐनॉल आणि सोनार सिद्ध दाडाव. सोनार सिद्ध दाडाव संघाची नक्कीच ऋतिकच्या बॅट मधून तब्बल 16 चेंडू मध्ये 54 धावा आल्या होत्या. खऱ्या अर्थाने एक पुन्हा एकदा चांगली मॅच पाहायला मिळेल, ज्याने आपण बघतो ओवी 11 ऐनॉल या संघात सुद्धा एक जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र ती मॅच सुद्धा पाहायला मिळेल. पण या संघांमध्ये कोण बाजी मारणार, कोण जाणार 3ऱ्या फेरीमध्ये, याची मध्ये उत्सुकता सर्वांनाच आहे. प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा गुलदस्त्यामध्ये आहे, जिथे 35 बांधल्यात, 6 चेंडू मात्र शिल्लक आहे. वेळ आहे, जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे. कोलाड क्रिकेट असोसिएशन मानाचा चषक 2023 आमदार चषक पर्व 10वा आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर 10व्या पर्वामध्ये आपण प्रदान झालेला आहे. आज 12 संघ इथे खेळत आहेत आणि पहिले 6 संघ मात्र या स्पर्धेमधून माघारी गेले आहेत आणि इथून मात्र एक संघ मात्र या चषकाच्या जवळ मात्र येतोय आणि तिथून मात्र एक पाऊल कोण पुढे जाणार हे सुद्धा पाहायचं आहे. इथून मात्र पाहायचं दीपकच्या बॅट मधून पुन्हा एकदा इथून मात्र पाहायचं आहे धाव कंप्लीट केली गेली का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पंच मात्र नक्कीच आणि आणि धावसंख्या मात्र इथून 2 वाढेल, धावसंख्या 2 वधारेल आणि धावसंख्येचा विचार केला तर इथून 37 धावा इथे बनल्या गेलेल्या आहेत. या पूर्वार्धाच्या खेळामधले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच उद्या रविवारचा दिवस आहे आणि उद्या एकापेक्षा एक संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थाने उद्या जे 24 गाव आहेत आणि 24 गावचे 24 संघ आहेत त्यांच्यासाठी एक मेजबानी आहे. अर्थातच पूर्णपणे तुमची इथे सोय केलेली आहे उद्याच्या दिवसासाठी.
इथे मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटका माझा प्रयत्न होता दीपक याचा, परंतु पायाचे दक्ष असे पंच यांचा इशारा जोपर्यंत आमच्याकडे येईल तोपर्यंत मात्र इथे फलंदाजाला माधून परतावा लागेल. मात्र बाद होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय, विकी जातोय. विकीच्या समोर मात्र 4 चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला 37 धावा आतापर्यंत इथे जुळल्या गेल्यात, बनल्या गेलेल्या आहेत, परंतु 4 चेंडू शिल्लक आहेत. 40 प्लस केला जाणार काही सुद्धा पाहावं लागेल. सध्याच्या घडीला जर आपण पाहतो दीपक नॉन स्ट्राईकला आहे, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 24 धावा आलेल्या आहेत, तो मात्र इथून नॉन स्ट्राईकला आहे. इथून मात्र पाहिजे विकीची बॅट मात्र बोलणार का, या 4 चेंडूमध्ये 10 धावा विकी इथून गोला करणार का, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आणि तेवढ्याच क्षमतेचा आहे रॉयल्स मोहल्ला संघ. इथून मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. अर्थातच गोलंदाजीचा भार मात्र सांभाळतोय तो मात्र आरिफ, मात्र इथे गोलंदाजी करतोय. आरिफचा मात्र पुढचा चेंडू. हो इथे मात्र आपण पाहतो दक्ष अशा पंचाने मात्र आपलं बोट वरती गेलं. धक्का क्रमांक इथे मात्र बसतोय तो 5वा आणि विकी मात्र बाद होते. जाऊया डीजे कडे. एक महत्वाची बाजू सुद्धा ठरू शकते, कारण ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर तब्बल 4 चौकार आले होते, तो मात्र सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहे. त्याला स्ट्राईक मिळणार का हे सुद्धा पाहणं तेवढं गरजेचं आहे. त्याला स्ट्राईक देणार का हे सुद्धा पाहावं लागेल. तर तो 27 या धावसंख्येत मात्र दीपक खेळतोय आणि तो नॉन स्ट्राईकला आहे. 37 झालेले आहेत. इथे मात्र परतावा लागेल, इथे मात्र परतावा लागेल आणि हा सुद्धा बाद होते. आता वाडा त्यांनी उचलला आणि तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहे. आता रॉयल संघासाठी खूप जमेची बाजू आहे. जाणारा गोलंदाज एक धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतोय, असफल ठरतोय, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिला दीपक स्ट्राईक लेणं गरजेचं आहे. 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. रुपेश, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय नवीन खेळाडू ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, ज्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला खेळणारा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये या पूर्ण नाईट क्रिकेट मध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये खरा योद्धा जो कोण असेल ना, जो आपल्या संघाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल, तो खरा योद्धा असतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 29 धावांची खेळी करणारा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच, परंतु इथे एक थोडासा प्रश्न जरूर असेल प्रेक्षकांना की दीपकनी ही स्ट्राईक का घेतली नाही, कारण येणारा शेवटच्या चौका षटकार आला असेल कदाचित धावसंख्या 29 आहे. इथे मात्र दीपकनी जी चुकी केली त्याचा फायदा रॉयल्स मला सांगायला झाला, कारण कदाचित बाद होते. 39 झाल्यात. 40 धावांचा मात्र लक्ष ठेवला गेलाय. 10च्या सरासरीतून धावा मात्र बनवायची आहेत रॉयल्स मॉल या संघाला. मी टॉस साठी विनंती करतोय. ओवी 11 ऐनोल आणि सोनार शिदा धाटो संघ, चला आपण टॉस साठी या.
ओवी 11 ऐनॉल आणि सोनारशी धाटाव संघ. चला आपण टॉससाठी या प्लीज, विनंती असेल. सोनारशी तो धाटाव आणि नक्कीच मी या मॅच साठी टॉससाठी मी विनंती करणार आहे. सोनारशी धाटाव संघाचा संघाने एक. चला साई जरा फास्ट या आणि गजानन गोळे विनंती असेल. चला आपण टॉससाठी यायचं आहे प्लीज. मॅच चालू होण्याआधी टॉस होणं गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. सोनारशी धाटाव आणि ओवी 11 ऐनॉल या दोन संघांमध्ये, जिथे आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना पूर्वार्धाच्या खेळामध्ये कृतिका 11 पुगाव या संघाने असं वाटलं होतं की 40 प्लस होईल, परंतु 39 धावा बनवल्या. 40चा लक्ष्य मात्र रॉयल्स मोल्ला या संघासमोर ठेवलेला आहे. 40 धावा बनणार की नाही बनणार या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधायचं आहे, परंतु इथे पाहायचं आहे. जरा फास्ट यायचं आहे गजानन आणि साहिल, जरा फास्ट या प्लीज, कारण मग मॅच चालू होणं आपल्याला नक्कीच थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि मी विनंती करतोय, ज्यांनी क्रिकेट बनवलं आणि अर्थातच एक क्रिकेट मधलं मोठं नाव ज्याने आपण सातत्याने पाहिलंय, तर वीर हनुमान संघ संघाचा रुपेश सानप यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टच करणार आहोत. रुपेश सानप यांच्या शुभ हस्ते आपण इथं टच करणार आहोत. एक साईडला साहिल असेल, दुसऱ्या साईडला आपण पाहतो तर गजानन गोले असतील आणि टॉस आपण पाहतो तर रुपेश सानप यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. कॉल असेल, टेल इज द कॉल हेड. आणि सोनारशी धाटाव संघ इथं टॉस जिंकलेला आहे. साहिल, सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कर. नक्कीच आपण फिल्डिंग स्वीकारलेली आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त ऋतिकने कामगिरी जरूर केली आहे. समोर संघ आहे त्यांनी सुद्धा आपण पाहतो जबरदस्त कामगिरी केली होती. ते सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये आलेले आहे. त्यांचा सुद्धा स्वप्न आहे की तिसऱ्या फेरीमध्ये जायचं आहे. काय रणनीती असेल? कारण पहिल्या मॅच मध्ये तुम्ही रणनीती केलीत, आता थोडीशी वेगळी रणनीती करावी लागेल, कारण समोर वेगळा संघ आहे. हो नक्कीच. मागच्या मॅच मध्ये ऐनॉल संघ चांगला खेळला. टॉप 3 रँकिंग मधल्या टीमला त्यांनी हरवलं, त्यामुळे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच कमीत कमी धावांचा प्रयत्न. आणि आपण पाहतो मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. तर बेस्ट ऑफ लक. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. आपण टॉस हारलेला आहोत. खऱ्या अर्थाने त्यांनी फिल्डिंग केलेली आहे, आपल्याला बॅटिंग साठी आमंत्रण केलं आहे. टॉस झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅच मध्ये एक चांगला खेळ तुमचा पाहिला गेला, चांगला प्रदर्शन केला गेला. समोर मागाशी पाहिलं तर जबरदस्त तुफानी केली 74 धावा बनवल्या त्या. आता मात्र काय रणनीती असेल? नक्कीच रणनीती असेल अशी की 4 ओव्हरचा सामना आहे, त्यामध्ये एक पॉवर प्ले असणार. तर कमीत कमी 50 प्लसचा तरी आमचा निश्चय असेल की 50 प्लस 55 पर्यंत आम्ही धावा करू. आणि खऱ्या अर्थाने शांत खामकरची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे. काय वाटतंय? कारण ह्या मॅच मध्ये झिरो आणि हिरो व्हायला टाइम लागत नाहीये. खऱ्या अर्थाने नक्कीच खूप साऱ्या अपेक्षा असतील. होय, प्रशांत खामकर आता ह्या ज्या सीझन चालू आहे त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळत गेला आहे, तर त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. तसेच दुसरे प्लेयर जे आहेत त्यांच्याकडून पण थोडेफार अपेक्षा असतील, कारण एका प्लेअरवरती जर सगळंच डिपेंड असेल तर काही मॅचमध्ये काही होऊ शकतं. त्याच्यामुळे जेवढे प्लेयर लोकांना त्यांचं 100% देता येईल तेवढे ते देतील, हीच इच्छा मानतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक साहिल. नक्कीच दुसऱ्या मॅचचा आपण टच केला आहे. सोनाच्या बाजूने लागलाय, त्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे. जाऊया जिथे 40 धावांची गरज आहे. गो टू रुपेश रटाडे. या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धारित 24 चेंडू मध्ये तब्बल 40 धावांचं लक्ष या ठिकाणी रॉयल मोल्ला या संघाला या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कृतिका 11 भुगाव संघाने या ठिकाणी 39 धावा या ठिकाणी प्रस्थापित केल्या. 40 धावांचं लक्ष या ठिकाणी प्रस्थापित केलंय. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 40 धावांचा टार्गेट जर असणार आहे, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ या ठिकाणी 40 धावा डिफेन्स करणार आणि कोणता संघ या ठिकाणी 40 धावा चेस करणार, त्या ठिकाणी विकेटचा फाटका, चेंडू जातोय वन बाउंड, सीमा रेषा माल, धावा मिळतील तब्बल 4.
सीज या ठिकाणी दिला गेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी एक कूलर देण्यात येणार आहेत। तरी या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी खऱ्या अर्थाने रिव्ह्यू सक्सेसफुल झाला आहे, ही मात्र या ठिकाणी उद्घोषणा झाली आहे। खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर 10 या ठिकाणी अप्रतिम फलंदाजी करतो, याच्या बॅट मधून तब्बल 2 लगातार चौकार मात्र या ठिकाणी पेश केले गेले आहेत। चौकारांची हॅट्रिक होईल का मुदस्सीर याच्या बॅट मधून, खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आपण पाहिलं तर या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 10 आणि सलग तो मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय। मुदस्सीर मात्र अप्रतिम फटकेबाजी करतोय, त्याच्या साथीला त्याचा फलंदाज अजर सुद्धा पाहायला मिळतोय। अजर सुद्धा कोलाड क्रिकेट असोसिएशनचा उतरता सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय। हम भी कुछ कम नहीं, हम है दमखम। चेंडू चालाय सरळ सीमारेषे पारसाठीचा। जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्व सूर्या इतकेच आहे, त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका। या ठिकाणी अजर सुद्धा दाखवून देतोय मी सुद्धा मॅच मध्ये काय फलंदाजी करण्यासाठी आलोय, याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दाखवतोय। खऱ्या अर्थाने आमदार चषक कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या मानाच्या चषकामध्ये त्याची अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अजरच्या बॅट मधून पुढचा चेंडू नटराजन स्टाईल पुन्हा एकदा त्याच रिझल्ट मध्ये चेंडू चाललाय सीमारेषे पार 1 बाउन्स। धावा मिळतील तब्बल 4-4-4। चाली कृतिका 11 संघाला अक्षरशः बॅकफुटला टाकण्याचं काम मात्र अजर आणि खऱ्या अर्थाने फलंदाजी करत असताना मुदस्सीर याने केलंय। मात्र त्या दरम्यान एक चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हतलला गेला आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली आहे। आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर या ठिकाणी रनांचा जर आलेख पाहिला ना तर तब्बल 26 धावा, एक महागडे षटक म्हणूया। खऱ्या अर्थाने पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक ज्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मंगेश मात्र या ठिकाणी पहिली गोलंदाजी करण्यासाठी संघाचा भार ज्याने त्याच्या खांद्यावरती घेतला। मात्र आपण पाहिलं तर 6 चेंडूचा जर आलेख जर पाहिला ना तर पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव त्याने खर्ची घेतली, मात्र दुसऱ्या चेंडूवरती मुदस्सीरने एक चांगल्या
रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला, स्पीचिटचा फटका म्हणूया त्याला. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. त्यानंतर मात्र 9+4 आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकाराची हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली आहे. त्यानंतर 5व्या चेंडूमध्ये 1 धाव, नंतर 6व्या चेंडूमध्ये 9+0 बॅट मधून आलेला एक आपण पाहतो ऑन साइडला बॅकवर्ड्स वेगवेगळ्या षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. अझर आणि मुदस्सीर याची. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दीपक. मात्र जर्सी नंबर 10 आपल्याला मुदस्सीर पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅट मधून सलग 3 चौकार. मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल नवीन आलेला गोलंदाज दीपक याचं. पहिला चेंडू ज्याने स्लोवर मध्ये टाकला, कटर पद्धतीचा गोलंदाज आहे जर्सी नंबर 18 विराट कोहली याची आठवण करून देणारी त्याची जर्सी नंबर आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 18-10. एका बाजूला मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याची जर्सी नंबर 10, तर दुसऱ्या बाजूला रन मसीना विराट कोहली याची जर्सी नंबर 18. पुन्हा एकदा मंगेश. त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू आवेत आहे, धोक्याची घंटा. मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे. मात्र त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची झेल मात्र होऊ शकत नाही. एका धावेवरती मानावं लागेल समाधान. एकच्या सरासरी धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 27. नो लॉस इनटू बोर्ड. खरोखर कौतुक करावं लागेल. या ठिकाणी फलंदाजी करत असताना सलामीची जोडी ज्या वेळेला अझर आणि मुदस्सीर मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला गेला, त्यानंतर मात्र अप्रतिम फटकेबाजी दोघांच्याही बॅट मधून आतापर्यंत राहिली आहे. पुढचा चेंडू अझर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. चेंडू चालला लॉंग स्टॉपला येतोय. शानदार संजीवनी देणारा एक अप्रतिम चौकार. धावसंख्या झाल्यात 32. 8 धावेंची गरज आहे. आपण पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 26 धावा तब्बल या 2 सलामीवीरांनी या ठिकाणी अक्षरशः उठल्यात खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू मग दीपक याचा रिव्हर्स अटॅक पुन्हा एकदा. मात्र या ठिकाणी संदीप मुंडे कोणती करत नाही चूक. मात्र दक्ष पंच या ठिकाणी निश्चितच आपला निर्णय मात्र या ठिकाणी सांगता येतं. मोठी अपील होती. अपील मध्ये उत्साह कमी आणि आत्मविश्वास कमी होता. उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी होता. हे मात्र संदीप मुंडे मात्र दाखवून देत आहेत. जर्सी नंबर 68-68 मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असलेला हा अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पुगाव संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड साइड लागला चेंडू. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. किती धावा मिळतील? निश्चितच एका धावेवरती मानावं लागेल समाधान. एकच्या सरासरी धावसंख्येत झालाय बदल. धावसंख्येत जाऊन पोहोचले तब्बल 33 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजीचा नमुना मात्र या ठिकाणी दीपक याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. ज्याने आपल्या षटकामध्ये फक्त 7 धाव्यांचं योगदान या ठिकाणी जोडलं गेलं आहे. म्हणजे येणारा 12 चेंडूचा विचार केला ना तर 7 धावेची गरज आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक हाती सामना जिंकण्याचा मानस आणि धाडस या सलामीवीराने आपल्या खांद्यावरती घेतलाय. खऱ्या अर्थाने ते सुद्धा दाखवून देत आहेत की कोलाड क्रिकेट असोसिएशनचा मानाचा चषक, आमदार चषक, वर्ष 10वे यामध्ये आम्हीच आमचा शिक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये उमटवणार. मात्र त्या दरम्यान नवीन आलेला गोलंदाज आपल्याला वैभव पाहायला मिळतोय. त्याने पहिला चेंडू हाताळला. कोणत्याही पद्धतीची धाव मात्र या ठिकाणी दिली नाही आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभव. गोलंदाजी मार्क वरती मार्गस्थ झालाय. स्ट्राइक एंडला फलंदाज मुदस्सीर ज्याने चौकाराची हॅट्रिक आपल्या नावावरती लगावली आहे असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
या वेळेला शॉट ऑफ पूल सक्सेसफुल चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार येईल लॉंग ऑन ला सीमारेषे पार साठीचा हा एक दणदणीत खणखणीत मैदानाच्या आतमध्ये वैभवचा चेंडू मुदतशीर यासाठी मात्र या ठिकाणी कोणती धाव नाही मात्र आपण पाहिलं तरी एखादी सामना जिंकण्याचं मानस या ठिकाणी रॉयल मोल्ला संघ या ठिकाणी निश्चितच आपल्या पाठीशी बांधून आलाय हे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट झालंय मुदतशीर मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटकेबाजी करतोय पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं एक चांगल्या क्रिकेटपटूचं एक महत्वाचं आणि एक गुणात्मक असं लक्षण म्हणूया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी रॉयल मोल्ला कोलाड संघ आपल्याला या ठिकाणी आपली विजयश्री प्राप्त करताना पाहायला मिळतोय विजय संघाचे अभिनंदन तसेच पराजित संघाचे सुद्धा खूप 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 आभार।